त्याला आम्ही फर्दर एकेका चॅनलनी युटिलाइज करतो. तर अशा प्रकारचे काही फंड आहे. हा फारच कॉमन फंड आहे. 95-96 पासनं नाबार्डमध्ये रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एक क्रिएट केलेला आहे. तेव्हा 2000 करोड याचं एक कॉर्पस होतं एका वर्षाचं. आज जे आहे 30,000 करोड गव्हर्नमेंट आम्हाला हे कॉर्पस देतं. याद्वारे आपण ग्रामीण जे रोड तुम्ही बघता त्याच्या मागे बाजूला बरेचदा फळी बघत असाल ज्यात वित्त पोषित नाबार्ड असं लिहिलेलं असतं. त्या रोडसाठी आपण हा फायनान्स देतो. हा इरिगेशनसाठी देतो. सोशल सेक्टरमध्ये अंगणवाडी आहे, दवाखाने आहेत त्यासाठी देतो. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या ज्या योजना आहेत त्यासाठी देतो. आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ब्रिजेस तुमच्या क्षेत्रात बनवण्यासाठी देतो. हा लो कॉस्ट फंड आपण स्टेट गव्हर्नमेंटला जे आहे ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्यासाठी देतो. जवळपास 37 ब्रॉड सेक्टर आहे. त्यात सेक्टरसाठी आपण राज्य सरकारला हा फंड देत असतो, रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. दुसरा फंड जो आहे आता जर राज्य सरकारला देतो आहे तर बाकी आहे कोऑपरेटिव्ज आहेत, फेडरेशन्स आहेत, राज्य सरकार वित्तपोषित दुसरे डिपार्टमेंट्स आहेत जे ग्रामीण विकासाचं कार्य करतात, ज्यांचा डायरेक्ट अप्रोच जो आहे तो शेतकऱ्यापर्यंत असतो. त्यांच्यासाठी परत एक इन्फ्रास्ट्रक्चरची लाईन डेव्हलप करण्यात आली आहे. तिचं नाव आहे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असिस्टन्स. इथे जर कोणी कोऑपरेटिव्ह किंवा फेडरेशनचे लोक असतील तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा डायरेक्ट फायनान्स फंड आहे, इनडायरेक्ट नाही. तो राज्य सरकारसाठी होता. हा डायरेक्ट फायनान्स फंड कोऑपरेटिव्स, फेडरेशन्स त्यांच्यासाठी आहे. जसं APMC असते गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, तिथे APMCला पूर्ण चांगल्याने डेव्हलप करणं, एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं, तिथं वेअरहाऊसची बांधणी आहे, कोल्ड स्टोरेजची बांधणी आहे, त्यासाठी वगैरे हा फंड युटिलाइज करण्यात येतो. हा एक मोठा कॉर्पस आमच्याकडे नाबार्डकडे उपलब्ध आहे. वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने क्रिएट केलेला नाबार्डपाशी ठेवलेला फंड आहे. यात 13-14ला हा फंड क्रिएट करण्यात आला. 5,000 करोड याचं कॉर्पस आम्हाला देण्यात आलं. आणि जे आहे सगळ्यात मोठी स्टडी आपली ही सांगते की प्रोडक्शन झाल्यानंतर प्रोडक्शन आपलं भरपूर होतं, परंतु स्टोरेजची कमी असल्यामुळे किंवा शेतकऱ्यांना ते परवडत नसल्यामुळे जे आहे अर्ध आपण त्यात आपल्याला लूज करावं लागतं आणि पाहिजे तशी शेतकऱ्यांना किंमत मिळत नाही. त्यामुळे जे आहे गव्हर्नमेंट देखील याला स्टोरेजला फार प्रमोट करत आहे आणि नाबार्ड देखील विविध फंडाच्या मार्फत, योजनांच्या मार्फत यावर लक्षपूर्वक कार्य करत आहे. तर अशा प्रकारे हा देखील डायरेक्ट फायनान्स फंड आहे. वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर फंड तोही स्टेट गव्हर्नमेंट ओन्ड ऑर्गनायझेशन किंवा फेडरेशन, कॉर्पोरेशन्सच्या मार्फत जो आहे आपण हा फंड फ्लो करतो. यात सायंटिफिक वेअरहाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सायंटिफिक वेअरहाऊसिंग त्याला म्हणतात जे गव्हर्नमेंटनी वेअरहाऊस गोडाऊनचे काही नॉर्म्स बनवून दिलेले आहे आणि त्या नॉर्म्सप्रमाणे जे आहे कन्स्ट्रक्शन त्या वेअरहाऊसचं करणे आहे, सो दॅट की फार कमी लॉसेस होतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न फार कमी म्हणजे चांगलं प्रोटेक्टेड राहील. अशा प्रकारे सायंटिफिक वेअरहाऊसची एक संकल्पना गव्हर्नमेंटने दिलेली आहे. या फंडामार्फत आपण वेअरहाऊस कन्स्ट्रक्शन, गोडाऊन, सिलोज, कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज आणि अदर ॲग्री प्रोड्यूसच्या स्टोरेजसाठी हा फंड फ्लो करण्यात येतो. फूड प्रोसेसिंग फंड हा देखील फार महत्त्वाचा फंड आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमच्याकडे 14-15 पासनं ठेवलेला आहे, परंतु याची देखील गरज भरपूर असताना याचं युटिलायझेशन होत नाही आहे, कारण लोकांपर्यंत याची माहिती नाही आहे असं आम्हाला वाटतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यांनी एक काही फूड पार्कला डेझिग्नेटेड फूड पार्क म्हणून घोषित केलेलं आहे. फूड पार्क जे हल्दीरामचं फूड पार्क आहे, महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंटचं फूड पार्क आहे, अशा प्रकारे काही फूड पार्कला डेझिग्नेटेड फूड पार्क म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या फूड पार्क
च्या डेव्हलपमेंटसाठी, इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, इथे जे वेंडर बसणार त्यांना लोनची गरज आहे, अशासाठी फक्त डेझिग्नेटेड फूड पार्कसाठी हा फंड युटिलाइज करायचा आहे. यात जे आहे एक लो कॉस्ट लोन आहे. लो कॉस्ट लोनची व्याख्या मी तुम्हाला सांगते. म्हणजे नाबार्ड जसं RIDF आहे हे हार्डली 4 ते 5% देतं गव्हर्नमेंटला. तसंच WIF सेम प्रोसेसने देतं. म्हणजे जो बँक रेट असतो त्याला -1.5चा एक ॲव्हरेज ठेवलेला आहे नाबार्डनी. म्हणजे एक 4 ते 5% हा फूड प्रोसेसिंग फंड जो आहे देण्यात येतो. परंतु हा डेझिग्नेटेड फूड पार्कच्याच लोकांना देण्यात येतो. यात लोकांना जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंगचा हे मिळावा, फॅसिलिटीज मिळावी, त्यासाठी हा फंड युटिलाइज करण्यात येतो. क्रेडिट फॅसिलिटी टू मार्केटिंग फेडरेशन्स. आता बरेच फेडरेशन्स आहेत, मार्केटिंग कोऑपरेटिव्ज आहेत, यांना बरेचदा वर्किंग कॅपिटलची गरज असते. वर्किंग कॅपिटल न मिळाल्यामुळे यांचं फंक्शनिंगवर बराच इफेक्ट होतो. यासाठी जे आहे नाबार्डनी या एका फंडाची आणखी व्यवस्था केलेली आहे. ते फेडरेशनना स्ट्रेंथन करण्यासाठी आणि कोऑपरेटिव्हजला स्ट्रेंथन करण्यासाठी या फंडाचा वापर करण्यात येतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आपल्या बजेटमध्ये अनाऊन्स केलेलं आहे की भारत देशात आपल्याला 10,000 फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या बनवायच्या आहे. आता ह्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या काय आहेत? या फार्मरनी बनवलेल्या अशा कंपन्या ज्यांच्यामार्फत त्यांचं जे प्रोडक्शन आहे, ज्याचं डायरेक्ट मार्केटिंग ते करू शकतील, मध्ये कुठलाही जो आहे ऑब्स्टॅकल त्यांना येणार नाही किंवा आणखी ॲडिशन कुठे राहणार नाही. म्हणजे फार्मर्सच्या इन्कमचं पूर्ण जे आहे त्यांना आउटकम त्यांना पूर्णपणे मिळेल. यात जे आहे 10 फार्मर्सनी एकत्र येऊन, आता फार्मर्सची व्याख्या ज्यांच्या नावे 7/12 आहे. तो गरीबच असणं आवश्यक नाही, तो श्रीमंतही असू शकतो, कुठल्याही कॅटेगरीचा असू शकतो, फक्त त्याच्या नावे 7/12 असायला पाहिजे, तो फार्मिंग कॅटेगरीमध्ये येतो. तर कमीत कमी 10 आणि मॅक्सिमम कुठलंच लिमिट नाही, अशा फार्मर्सनी एकत्र येऊन कंपनी ॲक्टमध्ये काही त्याचे प्रोव्हिजन्स आहेत. त्यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नावानी कंपनी रजिस्टर करायची आहे. ही कंपनी रजिस्टर केल्यानंतर त्याला हळूहळू जो आहे त्या कंपनीमार्फत, जशा मोठ्या कंपन्या काम करतात तसंच कंपनी ॲक्टमध्ये असल्यामुळे या कंपनीचं कार्य राहणार आहे, परंतु ही शेतकऱ्यांची कंपनी राहणार आहे. तर यात जे आहे ह्या कंपन्या बनणे, त्याला पुढे वाढवण्यासाठी नाबार्ड 21.6 लाखाचा ग्रँड बेस अनुदानित फंड वितरित करतो. तो 5 वर्षासाठी असतो. यात जे आहे तुम्ही प्रोड्युसर कंपनी बनवल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा लागणारा खर्च तो रिफंड करण्यात येतो. तुम्हाला तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांना ट्रेनिंग हवं आहे, कंपनी चालवण्यासाठी ट्रेनिंगचा खर्च असतो, कॅपॅसिटी बिल्डिंगचा खर्च असतो. तुमच्या कंपनीचे जे मुख्य आहेत, CEO आहेत, CEOच्या सॅलरीसाठी हा फंड असतो. त्याची सुरुवातीला 3 वर्षाची सॅलरी त्यामार्फत देण्यात येते. तर अशा प्रकारे हा अनुदानित फंड फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या बनवणे आणि त्याला 5 वर्षासाठी नर्चर करणे यासाठी नाबार्डकडे उपलब्ध आहे. PODF फंड सुरुवात आम्ही फार पूर्वी केलेली, आता हा फंड जो आहे बराच मोठ्या प्रमाणावर वाटण्यात येतो. फक्त नाबार्डला एकच व्यक्ती जिल्ह्यात असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर होल्ड ठेवणं जे पॉसिबल नसतं, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्या कुठल्या तरी NGOच्या मार्फत त्याचे प्रपोजल आमच्याकडे यावे, म्हणजे कुठल्या तरी संस्थेसोबत त्या जुळून असाव्या. संस्थेमध्ये इवन ग्रामपंचायत आणि पंचायत समिती देखील असू शकते, कुठली फार्मर्स क्लब देखील असू शकते. तर यांच्या मार्फत म्हणजे त्याच्यावर जास्त होल्ड ठेवला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे जे आहे सुरुवातीची नर्चर करण्याची नाबार्ड प्रावधान नाबार्ड करतो. त्यासोबतच आता बिझनेस जर तुम्हाला मोठा वाढवायचा असेल, त्यासाठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल लागेल, तुम्हाला टर्म लोन लागेल, याची देखील व्यवस्था नाबार्डनी आपल्या एका सबसिडरीद्वारा केलेली आहे.
नॅचरली याच्यात प्रोसिजर जी आहे इतकी साधी सरळ सोपी नसते, हे पण आपण मान्य करणं आवश्यक आहे. कारण पैसा कुणाच्या हाती इतक्या इझिली दिल्या जाऊ शकत नाही, त्याचं मिसयुटिलायझेशन होण्याचे चान्सेस असतात. तर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला बँका ज्या आहे कमर्शियल बँका फायनान्स करू शकतात, परंतु तिकडनं प्रतिसाद कमी आल्यामुळे नबार्डनी नॅप किसान फायनान्स लिमिटेड या एका सबसिडरीची व्यवस्था केलेली आहे, ज्याच्या मार्फत याला फायनान्स होऊ शकते. आता फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यात तुम्ही कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीवर हे स्थापन करणार? फक्त काय तुमच्या शेतात जे होणारं प्रोड्यूस आहे त्याच्याच विक्रीसाठी ही कंपनी नाही आहे. ह्या कंपनीचे खूप सारे प्रयोजन आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही फूड प्रोसेसिंगसाठी ही कंपनी उभारू शकता. सॉर्टेक्स आहे, मशीन, ज्या पण फार्मिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहे, इवन त्यात आपण आता अलाइड सेक्टर पण घेतला आहे. गोट फार्मिंगची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही देखील असू शकते. डेअरीची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, म्हणजे एखादी डेअरी ॲक्टिव्हिटी तुमची चालली आहे आणि तुम्हाला ती मोठ्या स्तरावर न्यायची आहे, त्याच्यात सगळं टाकायचं आहे, डेअरीचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी देखील फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत तुम्ही पुढे जाऊ शकता. यासाठी गव्हर्नमेंटनी 5 वर्षाचं टॅक्स जे आहे त्याच्या माफीचं प्रयोजन केलेलं आहे. 5 वर्षासाठी फार्मर्स प्रोड्यूस कंपनीला टॅक्स एक्झेम्पशन दिल्या गेलेलं आहे. सुपरवायझरी फंक्शन याची आपल्याला तेवढी गरज नाही, बँकांवर नबार्ड सुपरवायझिंग करते. आता विकासाच्या क्षेत्रात नबार्ड कुठल्या कुठल्या योजनेच्या मार्फत कार्य करते हे जर आपण बघून घेऊया. यात मुख्य आहे फार्म सेक्टर आणि नॉन फार्म सेक्टर. फार्म सेक्टरमध्ये बरेच फंड आमच्याकडे आहेत, ज्यात फार्म सेक्टरमध्ये जर काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी एक अनुदानित फंड दिला जातो. फार्म सेक्टरमध्ये जास्तीत जास्त अनुदानित फंड ठेवण्यात आलेला आहे. तर काही इनोव्हेशन असले तर त्यात FSPF म्हणून फंड आहे, त्याद्वारे आपल्याला जे अनुदानित फंड दिला जातो. फक्त तो जो प्रोजेक्ट तुम्ही करणार तो नाबार्डच्या विजन आणि मिशनशी रिलेटेड असावा, एक ती मुख्य कंडिशन असते. बरेचदा काही प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात झालेले आहे, परंतु माझ्या राज्यात अजून आलेले नाहीत, तर मला इकडे ते आणायचे आहे, कारण ते फार्मर्ससाठी बेनिफिशियल आहे, युजफुल आहे, हे इकडे पसरवायचे आहेत. जसं आपले सेंटर ऑफ एक्सिलन्स सिट्रससाठी आपण केलं, तर अशा वेळी देखील तुम्ही FSPFमधून फंड उपलब्ध केल्या जाऊ शकतो. याच्या प्रोसिजरमध्ये एक प्रपोजल बनवून एक बेसिक तुमची आयडिया त्यात मेन्शन करून पहिल्यांदा नाबार्डला सबमिट करायचं असते. नाबार्डचं रिजनल ऑफिस पुण्याला आहे, परंतु जिल्हा ऑफिसच्या मार्फत जे आहे हे प्रपोजल तिथपर्यंत जातात. वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये नाबार्ड कार्य करते, परंतु नाबार्ड आता राज्य सरकार यात असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात फायनान्स करत असल्यामुळे, कार्य चालू असल्यामुळे नाबार्ड स्पेसिफिक काही म्हणजे आयडियाजवरच वॉटरशेडमध्ये कार्य करतं. म्हणजे जर तुमच्या क्षेत्रात पाणी भरपूर आहे, परंतु हिली रिजन असल्यामुळे ते वाहून जात आहे, ते थांबत नाही आहे, त्याच्यामुळे तिथला वॉटर टेबल वाढत नाही आहे आणि तिथे पीक पाणी होत नाही आहे. अशा वेळी जे रिच टू व्हॅली या कन्सेप्टवर नाबार्डचे मॅक्सिमम वॉटरशेड झालेले आहेत. यात देखील अनुदानित फंड नाबार्डजवळ अवेलेबल आहे. कुठल्याही संस्थेच्या मार्फत किंवा राज्य सरकारचे जे KVKs आहे, युनिव्हर्सिटीज आहे, वेटरनरी कॉलेज आहे, या सगळ्या फंडाला पात्र असतात आणि सोबतच संस्था देखील पात्र असतात. ट्रायबल डेव्हलपमेंट फंड हा आदिवासी विकासाचा सगळ्यात मोठा फंड नाबार्डकडे आहे. हा खूप मोठ्या प्रमाणात आपण वाटलेला आहे. सिंपल कन्सेप्ट यात असा असतो की आदिवासी जवळ जागा भरपूर असते, परंतु त्यांना परंतु ते इतक्या डीप एरियात असतात की त्यांना काय चाललेलं आहे, काय नवीन आता बाजारात असं आहे की ज्याच्यामुळे आपण फास्ट प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो, हे त्यांना माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या क्षेत्रात त्यांच्याच 1 एकर लँडमध्ये आपण हॉर्टिकल्चर जे फ्रूट क्रॉप आहे त्याला आपण प्रमोट करतो. त्यासाठी लागणारा सगळा खर्च नाबार्ड बेअर करते आणि एक सर्वांगीण विकास आदिवासींचा साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. यात सर्वांगीण विकास म्हणजे प्रोडक्शनमध्ये, शेतीमध्ये जे आहे नवीन
ॲडव्हान्स पद्धतीने शेती करणे, इंटरक्रॉपिंग करणे, फूड क्रॉपला प्रमोट करणे, सोबत त्यांच्या स्त्रियांसाठी SHG फायनान्स किंवा त्याच्या रिलेटेड त्या फायनान्स थ्रू ॲक्टिव्हिटीजमध्ये महिलांना टाकणे आणि त्यांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट. अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेनिंग, एक्सपोजर हा सगळा भाग असतो. सॉईल तुमचं हे करणे, प्रॉपर करणं, सगळं घेऊन हा आदिवासी विकासाचा फंड वापरला जातो संस्थांच्या मार्फत. सध्या नागपूर जिल्ह्यात 3 असे प्रोजेक्ट सुरू आहे, पारशिवनी, रामटेक आणि सध्या भिवापूर ब्लॉकमध्ये अशा प्रकारे प्रोजेक्ट सुरू आहेत. यात प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जवळपास 500 ते 1000 आदिवासी फॅमिलीज इन्व्हॉल्व असतात. आदिवासी फॅमिलीज, फक्त आदिवासी नाही. तर अशा प्रकारे हा जो आहे ट्रायबल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले जातात. एक आणखी प्रोग्राम आहे अम्ब्रेला प्रोग्राम फॉर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट. तुमच्या क्षेत्रात जे आहे काही स्पेसिफिक रिसोर्सेस आहेत जे दुसरीकडे नाही आहे, परंतु ते डेव्हलप करायला तुम्हाला पैसे नाही आहेत. तर अशा वेळी हा ग्रँट कम लोन, म्हणजे यात एक लोन भाग 20% असतो, 80% ग्रँट असतो. या प्रोजेक्टच्या मार्फत असे रिसोर्सेस आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त आमचं कॉन्व्हर्जन्स जे आहे, जे CSR आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे जे युनिट्स आहेत विविध पब्लिक सेक्टर्सचे, त्यांच्यासोबत कॉन्व्हर्जन्स करून असे प्रोग्राम आम्ही करतो. ग्रामीण हार्ट स्कीम. आता प्रत्येक क्षेत्रात मार्केटिंग हा सगळ्यात, तुम्ही कितीही चांगलं प्रोडक्शन केलं, चांगली वस्तू बनवली, तरी मार्केटिंग जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ राहत नाही. तर त्याच्यामुळे आपले जे मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपले हाट बाजार आहे, त्याला स्ट्रेंथनिंग करण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे असं नाबार्डला वाटतं. म्हणून नाबार्डनी ग्रामपंचायती आणि संस्थांसाठी ही रूरल हार्ट स्कीम आणलेली आहे. यात जे आहे जे आठवडी बाजार आहे, या आठवडी बाजारमध्ये पक्के प्लॅटफॉर्म बांधणे, शेड बांधणे, तिथे चांगल्या पाण्याची व्यवस्था करणे, त्यात सॅनिटेशनची व्यवस्था करणे, फेन्सिंग करणे, सोलर लाईट लावणे, यासाठी 10 लाखापर्यंतचा फंड प्रत्येक ग्रामपंचायतीला अवेलेबल करून दिला जाऊ शकतो. ज्यात ग्रामीण हार्ट स्कीम आहे, ज्यात जर आणखी फंड पाहिजे असते 10 लाखापर्यंत अनुदान असतं, 10 लाखाचं अनुदान असतं, आणि जर आणखी पाहिजे असेल तर 10 लाखाचं आणखी सॉफ्ट लोन त्याला अवेलेबल करून देऊ शकतो. अशा प्रकारे त्या मार्केटचं स्ट्रेंथनिंग आणि एक चांगल्या हायजेनिक कंडिशनमध्ये शेतकऱ्यांचं प्रोड्यूस जे आहे ते मार्केटिंग करू शकतात. तर मला असं वाटतं की ही अतिशय सुंदर योजना, आणि याचा नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त एकच प्रोजेक्ट झाला आहे आतापर्यंत. तर प्रत्येक ग्रामपंचायतींनी पुढे येऊन, सरपंचांनी पुढे येऊन, इथे कोणी सरपंच बसले असेल तर दुसऱ्या सरपंचांना सांगा, आपल्यासाठी इतकी चांगली अनुदानाची योजना आहे, आपले हाट बाजार जे आहे सुंदर आणि सुरळीत आपण करू शकतो. तर या योजनेसाठी जे आहे सरपंच त्यांनी पुढे यावं आणि याचा लाभ घ्यावा. ग्रामीण मार्ट स्कीम एक अशी योजना आहे ज्यात जे नॉन फार्म सेक्टरचं प्रोड्यूस आहे, जसं बचत गटांचे प्रॉडक्ट आहे, लोणची बनवणे, पापड बनवणे, छोटे मोठे दुसरे हे बनवणे, आर्टिझन्स आहेत, यांच्या मार्केटिंगसाठी एक आउटलेट उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड एक अनुदानित सपोर्ट करतो, जवळपास 4 ते 6 लाखाचा, की बचत गटांनी आपलं एक दुकान चांगल्या मार्केटेबल एरियामध्ये घ्यावं, त्यांचं जे आहे प्रत्येकांचं तिथे प्रॉडक्ट ठेवावे, एक चांगलं त्याला एस्टॅब्लिश करावं, आणि जे आहे त्यांचं मार्केटिंग सुरळीत व्हावं, असं या योजनेचं प्रयोजन आहे. सोबतच मार्केटिंगला हे प्रमोट करण्यासाठी नाबार्ड एक्झिबिशन्समध्ये देखील पार्टिसिपेट करते. आता माझे इथे जवळपास 5 स्टॉल लागलेले आहे, त्यात बरेच बचत गट आहे, काही जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे, काही फार्मर्स कंपन्या बसलेल्या आहेत, ते आपापलं प्रोड्यूस विकत आहे. फक्त त्याची खासियत, तुम्ही जर माझ्या स्टॉलला व्हिजिट कराल तर खासियत एक आहे की माझ्या एका बचत गटाला जे नाबार्डनी प्रमोट केलेला, बनवलेला
2015ला त्याला आम्ही ट्रेनिंग दिलं, त्यानंतर त्याला फायनान्स अवेलेबल करून दिलं. अशा गटाला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार, जो मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचा पुरस्कार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पुरस्कार आहे, तो नाबार्डच्या बचत गटाला मिळालेला आहे आणि तो बचत गट इथे बसलेला आहे. त्याला नक्कीच व्हिजिट करा. स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील नाबार्ड अनुदानित फंड देतं. फक्त नाबार्डनी आता याला ऑनलाईन केलेलं आहे. संस्थांनी या आमचं एक नॅपस्किल म्हणून पोर्टल आहे. संस्थांना जर फार्म सेक्टर, नॉन फार्म सेक्टर कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग्स करायचे असेल आणि त्यांच्याजवळ ट्रेनिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असेल तर त्यांनी नॅपस्किल पोर्टलमध्ये जाऊन जी आहे आपल्या फायनान्सची रिक्वायरमेंट नाबार्डला टाकू शकतो. आपण बहुतेक आरसेटीजला वगैरे ट्रेनिंगसाठी याच्या थ्रू मदत करतो. क्लायमेट रेझिलन्स, तुम्हाला माहिती आहे की आता क्लायमेट चेंज जे आता आपल्याला जाणवत आहे, पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टॉकवर म्हणजे आपल्या प्राण्यांवर आणि आपल्या जीवनावर खूप परिणाम होत आहे. याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. म्हणून नाबार्डला जो आहे पूर्ण भारतात नाबार्ड नॅशनल इम्प्लिमेंटिंग एजन्सी क्लायमेट चेंज फंडाची त्याला घोषित केलेलं आहे आणि क्लायमेट चेंजचा एक ह्यूज फंड नाबार्डकडे ठेवलेला आहे. यात ग्रीन क्लायमेट फंड जो मोठ्या प्रोजेक्टसाठी म्हणजे ज्याची कमीत कमी कॉस्ट 25 लॅक्स असावी, मोठ्या प्रोजेक्टसाठी ग्रीन क्लायमेट फंड देण्यात येते. 25 करोड असावी. नॅशनल ॲडॉप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज आणि ॲडॅप्टेशन फंड असे 3 प्रकारचे क्लायमेट चेंजचे फंड नाबार्डकडे अवेलेबल आहे. ही पूर्ण अनुदानित फंड आहे. फक्त याच्या संदर्भात प्रपोजल जे आमच्याकडे येणे आहे ते ऑथोराइज इन्स्टिट्यूशन ज्यांचे अनुभव आहे अशा इन्स्टिट्यूशनकडनं प्रपोजल नाबार्ड स्वीकार करते आणि त्याला एक्झामिन करून क्लायमेट चेंजमध्ये देखील नाबार्डचं मोठं कार्य आहे. आर्थिक साक्षरतेवर देखील नाबार्ड मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आर्थिक साक्षरतेसाठी आर्थिक साक्षरता फंड नाबार्डकडे अवेलेबल आहे 2007 पासनं. त्यात जे आहे प्रत्येक भारताचं कुटुंब जे फॉर्मल बँकिंग सेक्टरला जोडावं यात नाबार्डने मोठं कार्य केलेलं आहे. आणि आता गोईंग डिजिटल म्हणजे प्रत्येक बँकांना डिजिटल बनवणे, त्यांना साक्षरतेसाठी व्हॅन देणे अशा वगैरे, मायक्रो ATM, रुपे KCC ह्या अशा प्रकारे जे आर्थिक साक्षरतेवर देखील नाबार्डचं मोठ्या प्रमाणाचं कार्य आहे. मायक्रो फायनान्स सेक्टर, एक सूक्ष्म वित्त, हे तुम्हाला माहीतच आहे. बचत गटांची योजना ही सर्वांनाच माहिती आहे. नाबार्डने 1992मध्ये बचत गटांच्या योजनेवर कार्य करणं सुरू केलं, पायलट केला आणि आज त्या योजनेचं स्वरूप एवढं मोठं झालेलं आहे की पूर्ण भारत देशात जे आहे 87.44 लाख बचत गट, म्हणजे जर एका गटात 12 ते 15 महिला असेल तर जवळपास 12 ते 15 करोड जे आहे पॉप्युलेशन आज या योजनेचा भाग आहेत. त्याच्यामुळे जगातली सगळ्यात मोठी सूक्ष्म वित्ताची योजना, सगळ्यात मोठी जी आहे गरिबी उन्मूलनाची योजना आणि सगळ्यात मोठी आता महिलांनी त्याला प्रतिसाद दिल्यामुळे महिला सशक्तीकरणाची योजना ही नाबार्डने सुरू केली. आणि आता जे आहे हा पोर्टफोलिओ नाबार्डकडनं निघालेला आहे आणि राज्य सरकारच्या मार्फत ही योजना चालवल्या जात आहे. परंतु फॉर्मेशन फक्त नाबार्ड सोडून नाबार्ड बचत गटांवर बाकी प्रोग्रॅम्स अजूनही करत आहेत. तर त्यात जे आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप, या गटाला मला बरंच प्रमोट करायचं आहे. बचत गटाची एक स्टेप पुढे जॉईंट लायबिलिटी ग्रुप, ज्यांच्याजवळ शेती नाही आहे, ज्यांच्याजवळ दुसरे उद्योगधंदे नाही आहे, परंतु ग्रामीण क्षेत्रात जे आहे त्यांना इन्कम वाढवायचं आहे, अशासाठी 4 ते 10 महिला किंवा पुरुषांचा एक गट असतो जो की उद्योजकतेसाठी बनलेला असतो. म्हणजे त्याचं प्रयोजन जे आहे फक्त उद्योजकता आहे आणि त्यासाठी बनलेला तो गट असतो. यासाठी आपण बँकांच्या मार्फत जो आहे फायनान्स अवेलेबल करून देतो. सध्या हा गट जो आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप योजना नागपुरात मी इतक्या उत्स्फूर्तपणे चालवली आहे की 2000 गट पूर्ण नागपूर जिल्ह्यात सध्या जॉईंट लायबिलिटी ग्रुपच्या आहे. यात प्रति गट 5 महिला मी घेतलेल्या आहेत आणि 5ही महिलांनी एकाच उद्योगात
एकच उद्योग करायचा किंवा विविध वेगवेगळे उद्योग करायचे, अशा प्रयोजनाने आम्ही 10,000 महिलांना आजच्या तारखेला या योजनेच्या मार्फत उद्योजकतेला लावलेला आहे. तर अशा प्रकारे हा जॉईंट लायबिलिटी ग्रुपचा प्रोग्राम जो आहे हा बचत गट प्लस म्हणजे बचत गटाच्या एक स्टेप पलीकडली योजना आता सध्या नाबार्ड जिल्ह्यात राबवतो आहे. बचत गटांसाठी जे ट्रेनिंगची आवश्यकता असते, स्किलची आवश्यकता असते, ते मायक्रो एंटरप्राइज डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मार्फत चालवल्या जाते. यात मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की जॉईंट लायबिलिटी ग्रुपमध्ये आम्ही एक ग्रुप फॉर्मेशन आणि त्याला बँक जोडणीसाठी 2,000 रुपये अनुदान देतो. दुसऱ्या ज्या मायक्रो एंटरप्राइज डेव्हलपमेंट स्कीम आहे ही ट्रेनिंग बचत गटांच्या महिलांना विविध ॲक्टिव्हिटीवर गावोगावी जाऊन त्यांच्या गावात जाऊन ट्रेनिंग देण्यासाठी योजना आहे. त्यात आम्ही 50,000 13 दिवसाची ट्रेनिंग असतं, त्यात 50,000 रुपये आम्ही प्रति प्रोग्राम अनुदान देतो. लाईव्हलीहूड एंटरप्राइज ही आता मागच्या वर्षीच लॉन्च केलेली योजना आहे. यात जे आहे 100 ते 150 महिलांचा ग्रुप, बचत गटांच्या महिलांचा ग्रुप घेऊन त्या सगळ्या महिलांना लाईव्हलीहूड अवेलेबल करून देण्याचं कार्य केले जाते. या देखील योजनेला आपण 5.5 लाखापर्यंतचं अनुदान देतो. ही योजना ग्रँट कम लोन या प्रकारे ही योजना चालवल्या जाते. ई शक्ती बचत गटांसाठी आणखी आम्ही त्यांना व्यवस्थितपणे स्मूथ फायनान्ससोबत जोडण्यासाठी ई शक्ती SHG डिजिटायझेशनचा प्रोजेक्ट आम्ही नागपूर जिल्ह्यात राबवलेला आहे. यात जे आहे बचत गटांच्या डिटेल हे आम्ही ई शक्ती या नावाच्या पोर्टलवर डिजिटाईज करतो. म्हणजे डिटेल बचत गटांचं महिलांचं KYC किंवा गटाचे व्यवहार हे सगळे अवेलेबल असतात. हे अशा प्रकारे डिजिटाईज करून आम्ही बँकांना त्याचं आम्ही ॲक्सेस दिलेला आहे. आता बँकांना या योजनेच्या मार्फत एका क्लिकमध्ये गटाचा पूर्ण डेटा, रेडी डेटा आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाच्या आणि शेवटल्या, ज्यांची डिमांड पब्लिककडनं तुमच्याकडनं खूप जास्त असते, अशा आपण गव्हर्नमेंटच्या सबसिडी स्कीम थोड्या डिस्कस करू. जो सध्या ज्या ऑनगोईंग आहे त्याचं डिटेल आपण इथे बघणार आहोत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ग्रामीण क्षेत्रातला जे आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देण्यासाठी या योजना चालवलेल्या आहे. आणि याचा जो सबसिडी फंड आहे हा नाबार्डकडे ठेवलेला आहे. नाबार्ड नोडल डिपार्टमेंट आहे सबसिडी चॅनेलाइज करण्यासाठी. तुम्ही बरेचदा म्हणता नाबार्डची सबसिडी, नाबार्डचं लोन असं वगैरे म्हटलं जातं. ते सगळं जे आहे या योजनांसाठी तुम्ही म्हणता. तर अशा कुठल्या सबसिडी स्कीम नाबार्डकडे अवेलेबल आहे आणि याची टोटल प्रोसिजर काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. गव्हर्नमेंटच्या विविध मिनिस्ट्रीच्या योजना आहेत ज्यासाठी गव्हर्नमेंटला सबसिडी द्यायची आहे आणि ती सबसिडी बॉरोअरपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे नोडल डिपार्टमेंट म्हणून नाबार्ड करतं आहे. तर ह्या कशा पोचवल्या जातात? पहिले आपण योजना डिस्कस करू. ACABC ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर ही सध्या चालू असलेली गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आहे. यात 2 पार्ट आहेत, एक ॲग्री क्लिनिक आणि दुसरा ॲग्री बिझनेस सेंटर. यात फक्त एकच लिमिटेशन्स ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटनी की ही स्कीम एक्सक्लुझिव्ह जे आहे ॲग्रिकल्चर किंवा वेटरनरी ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डरसाठी आपण चालवतो आहे. का? कारण ते त्यावर एक्सपर्ट, कुठलाही विषय त्यांनी घेतला तर त्यावर ते एक्सपर्ट असतात. जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याचं एक मोठं प्रयोजन असते की लाभ जो आहे एकालाच द्यायचा नाही आहे, एका व्यक्तीसोबत तो लाभ जो आहे असा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर या ॲग्री क्लिनिकमध्ये जो आहे म्हणून ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जर त्यांनी ह्या योजनेत सहभागी तो झाला तर नॅचरली तो बाकी लोकांना त्याची कन्सल्टन्सी किंवा त्याचं जे आहे त्याचा सपोर्ट तो देऊ शकतो. तर ही योजना जी आहे या योजनेमध्ये 44% सबसिडी अवेलेबल आहे, सध्या अवेलेबल आहे.
विमेन्ससाठी देखील इथे 44% सबसिडीवर ठेवण्यात आलेलं आहे आणि SC/STला 44% सबसिडीवर ठेवण्यात. यात अदर्सला 36% सबसिडी अवेलेबल आहे. या प्रोजेक्टमध्ये एक जर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आपण केला तर 20 लाखापर्यंतचं फायनान्स मिळू शकतं. म्हणजे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाख मॅक्सिमम असावी, हे लिमिटेशन्स आहे. जर खूप एक्स्ट्रॉर्डनरी आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट असला तो त्याला 25 लाखापर्यंतचं टोटल फायनान्स सँक्शन केल्या जाऊ शकते. ग्रुप मोडमध्ये देखील हा प्रोजेक्ट केला जाऊ शकतो. ग्रुप मोडमध्ये जास्तीत जास्त 5 लोकांचा ग्रुप असावा. यात एक मॅनेजमेंटचा व्यक्ती असणं आवश्यक आहे. भलेही तो पार्टनरशिपमध्ये किंवा कंपनी बेस असावा, परंतु त्यात मॅक्सिमम जे आहे 5 लोकच असणं आवश्यक असते. 5 लोकांसाठी 100 लाखापर्यंतचं टोटल प्रोजेक्ट कॉस्ट यात अलाउड आहे. सिम्पल याचा कन्सेप्ट असा आहे की एका ACABC स्कीममध्ये एखादा प्रोजेक्ट बेनिफिशरीनी बनवला तर त्याला त्याच्या प्रोजेक्ट एरियामध्ये एक जे आहे कन्सल्टन्सी रूम ठेवायचं आहे. त्यात त्या एरियातले सपोज पोल्ट्री गोट फार्मिंगमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये प्रोजेक्ट झाला तर या 2 ॲक्टिव्हिटीवर जर दुसऱ्याला काही माहिती हवी आहे की याचं मार्केटिंग कुठे अवेलेबल आहे, याचं फीड काय असतं, फीड सप्लाय करणाऱ्या एजन्सी काय आहे, याचं वॅक्सिनेशन कसं असतं, तर या व्यक्तीला त्या प्रोजेक्टमध्ये एक कन्सल्टन्सी रूम ठेवून बाकी व्हिजिटर्सला देखील त्याची माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे हा ACABC प्रोजेक्ट आहे आणि सध्या यात सबसिडी अवेलेबल आहे. डेअरी फार्मिंग याची खूप जास्त डिमांड असते, परंतु याचं जे मार्केट आहे हे फार फ्लक्च्युएबल राहायला लागलेलं आहे. तर यात देखील NABARD गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सबसिडी स्कीम चालवते. त्याचं नाव आहे डेअरी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम. यात आपल्याला मेन प्रयोजन असतं की आपल्याला मॉडर्न डेअरी फार्म्स जे आहे अवेलेबल करायचे आहे. त्याच्यात क्लीन मिल्क प्रोडक्शन करायचं आहे, हायफर काफ रेअरिंग आणि त्यात ओव्हरऑल डेअरीमध्ये एक स्टँडर्ड एक फॉर्मॅट आणायचं आहे. म्हणजे आता काय असतं की जितकं दूध निघतं त्यात 70% दूध जे आहे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जातं. ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे ते कुठल्या तरी प्रॉपर चॅनेलनी किंवा एक चेन आहे मिल्क चेन त्याच्याद्वारे जाणारं ऑर्गनाइज. अनऑर्गनाइज म्हणजे मी आता दूध काढलं 5 घरी वाटून आली. अशा प्रकारे 70% दूध आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टरला जाते. त्यामुळे दुधात ज्याला क्लीन मिल्क म्हणतात त्याचे जे फॅक्टर्स आहे प्रॉपर राहणं ते शक्य होत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला गव्हर्मेंट ही स्कीम प्रमोट करते. याच्यात बॅक एंडेड सबसिडी 25% जनरल आणि 33.33% SC/STसाठी अवेलेबल आहे. जनरलमध्ये इथे 25%वर महिला देखील येतात. ठीक आहे. SC/STमध्ये SC/STच येतात, पुरुष किंवा महिला. मागची जी मी ACABC स्कीम सांगितली त्यात 44%वर महिला देखील ठेवण्यात आलेल्या आहे. भलेही त्या जनरल कॅटेगरीच्या असो, परंतु ती महिला आहे तर तिला 44% त्या योजनेमध्ये आणि गोडाऊनच्या योजनेमध्ये महिलांना ठेवण्यात आलेलं आहे, बाकीमध्ये नाही. तर यात कोण कोण प्रोजेक्ट करू शकतं? यात फार्मर आहे, इंडिव्हिज्युअल कोणी उद्योजक असेल तो आहे, ग्रुप आहे, एखादी संघ आहे, डेअरी संघ आहेत ते करू शकतात. ऑर्गनाइज सेक्टरचं कोणते सेल्फ हेल्प ग्रुप आहे, जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे, मिल्क युनियन फेडरेशन्स, पंचायती राज, हे सगळे या योजनांचा भाग बनू शकतात. डेअरी योजनेमध्ये टोटल 10 कंपोनंट आहेत जे मी इथे दिलेले आहेत, ज्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंटची सबसिडी अवेलेबल केल्या जाऊ शकते. टोटल 10 कंपोनंट आहे. 10 कंपोनंटमध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्मॉल डेअरी युनिटचा साईज कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10 ॲनिमलचा असावा. आता तुम्ही म्हणणार मला 50 ॲनिमल आहे, मला सबसिडी मिळणार का? सबसिडी मिळणार, फक्त 50 मधल्या 10 ॲनिमलसाठी मिळणार. बाकी 40चा जो आहे तो सबसिडीसाठी काउंट केल्या जाणार नाही. त्यात दुसरे जे कंपोनंट आहे ते देखील सबसिडीसाठी ठेवलेले आहे.
यात वर्मी कंपोस्ट युनिट, परचेस ऑफ मिल्क मशीन, या सगळ्यांचं जे UC म्हणून इथे दिलेलं आहे याचं युनिट कॉस्ट आहे. युनिट कॉस्ट तुम्हाला माहिती असेलच. युनिट कॉस्ट म्हणजे एक इंडिकेटिव्ह कॉस्ट. आता बँक तुम्हाला फायनान्स करणार तर एक इंडिकेटिव्ह कॉस्ट प्रत्येक राज्यात प्रत्येक बँकांना देण्यात आलेलं आहे, जी त्यांना रेफर करायची आहे आणि ती रेफर करून भले ते 10 ते 20% कमी किंवा जास्त करण्याचे पावर बँका स्वतःजवळ ठेवतात आणि त्यानुसारच त्यांना फायनान्स करायचं आहे. तर अशा प्रकारची युनिट कॉस्ट प्रत्येक कंपोनंटची दिलेली आहे. त्यात मिल्चिंग मशीन परचेस करणे, डेअरी प्रॉडक्टचं ट्रान्सपोर्टेशन आहे, कोल्ड चेन आहे, प्रोसेसिंग युनिट आहे, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज आहे, प्रायव्हेट वेटरनरी क्लिनिक्स, अशा वगैरे फॅसिलिटी यात अवेलेबल आहे. सपोज एखाद्याला फक्त छोटं युनिट काढायचं आहे, त्याला पहिला दुसरा तिसराच कंपोनंट पाहिजे आहे, असाही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतो. ज्याला छोटं युनिट काढायचं आहे त्याला एवढं मोठं काही करायचं नाही आहे. आणि पहिल्यांदा या योजनेत हे समाविष्ट होऊन सबसिडी मिळाल्यावर त्याला वाटतं की आता माझं चांगलं चाललं आहे, आता मोठं मला वाढवायला पाहिजे. तर अशा वेळेस तो दुसऱ्यांदा सबसिडी अप्लाय करू शकतो. परंतु त्यांनी जर 3 कंपोनंट घेतले असेल तर त्याला पुढल्या वेळी 4, 5, 6, 7 असे पुढले कंपोनंटच त्याच्यासाठी त्याला सबसिडी मिळेल. तर अशा प्रकारचं ज्या डेअरीमध्ये सबसिडीसाठी अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे. तिसरी योजना जी गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड स्कीममध्ये सुरू आहे ती मिनिस्ट्री ऑफ ॲनिमल हजबंड्रीची नॅशनल लाईफस्टॉक मिशन. या योजनेमध्ये जे आहे पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड म्हणजे पोल्ट्रीची योजना, स्मॉल रुमिनंटमध्ये ॲक्च्युली गोट फार्मिंगची योजना ही स्मॉल रुमिनंटमध्ये येते, पिग डेव्हलपमेंट आणि सॅल्वेजिंग अँड रेअरिंग मेल बफेलो. तर ह्या 4 योजनांना कंबाईन करून नॅशनल लाईफस्टॉक मिशन, जी की मेन मी सांगते पोल्ट्री फार्मिंग आणि गोट फार्मिंग या एका योजनेच्या अंतर्गत घेतल्या जाऊ शकते. या योजनेत देखील 25 आणि 33% सबसिडीचं प्रयोजन आहे. शेवटली योजना जी आता सध्या चालू आहे आणि खूप डिमांडनंतर गव्हर्मेंटनी लॉन्च केलेली आहे, ही मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरची योजना आहे, ॲग्री मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. तर ॲग्री मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागे पहिले तुम्ही आता शॉर्टमध्ये गोडाऊनची योजना किंवा कोल्ड स्टोरेजची सबसिडी स्कीम, ती सेम स्कीम ही आहे ॲग्री मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. ही गव्हर्मेंटनी 22/10/18 लॉन्च केली. त्याला बरंच मॉडिफिकेशन देऊन लॉन्च केली आणि ही योजना 31/3/20पर्यंत सुरू आहे. 19 मी चुकीने लिहिलं आहे. 31/3/20पर्यंत ही योजना सुरू आहे. यात जे आहे 25% सबसिडी अदर्स आणि 33% सबसिडी जी आहे SC ST आणि विमेनसाठी सध्या अवेलेबल आहे. तर मेन यात जे रिव्हिजन केली, मॉडिफिकेशन केलं, मेन रिव्हिजन ही आहे की आता जी कॅपॅसिटी आपण जनरेट करतो, स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्यावर आता लिमिटेशन्स लावलेल्या आहे गव्हर्मेंटनी. इंडिव्हिज्युअल बेसिसवर यात 5,000 मेट्रिक टनपर्यंतचे प्रोजेक्ट केले जाऊ शकतात आणि गव्हर्मेंटला जर करायचे असेल, गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट ओन बॉडीजला करायचे असेल तर ते 10,000पर्यंतची यात कॅपॅसिटी जनरेट करू शकतात. या लिमिटच्या वर जर होत असेल तर त्यासाठी सबसिडी दिल्या जाणार नाही. यात जो मुख्य बदलाव गव्हर्मेंटनी केलेला आहे, पहिले फक्त स्टोरेजसाठी होतं, आता नॉन स्टोरेज देखील यात टाकलेले आहे. नॉन स्टोरेज म्हणजे ज्या तुमच्या क्षेत्रात मोठे बाजार आहेत, या बाजाराला आपल्याला प्रॉपर हे करायचं आहे, चांगलं मोठं करायचं आहे, स्ट्रेंथन करायचं आहे, ते बाजार, मोबाईल मार्केटिंग म्हणजे मार्केटिंगचे सगळे प्रकार नॉन स्टोरेजमध्ये टाकण्यात आलेले आहे. आता या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या एवढ्या योजना ज्या फक्त इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी ज्याची माझ्याकडे सगळ्यात जास्त येते, या तुम्ही अवेल कशा करणार, हा एक सगळ्यात मोठा सिस्टम अँड प्रोसिजर हा जाणून घेणं आवश्यक आहे. तर या योजना मागच्या 20 वर्षापासून चालत आहे.
त्याच्यामुळे नाविन्य असायला नको, परंतु ह्या क्रेडिट लिंक सबसिडी आहेत. म्हणजे लोन घेतलं तरच सबसिडी मिळेल आणि लोनचा भाग जो आहे तो तुमचा जो टोटल प्रोजेक्ट कॉस्ट तुम्ही काढणार, इन्क्लुडिंग सगळं मिळून टोटल तुमची प्रोजेक्टची कॉस्ट जी काढणार त्याच्या कमीत कमी 50% लोन घेणे अनिवार्य आहे. तेव्हाच जे आहे तुम्ही सबसिडीला पात्र होता. दुसरी महत्त्वाची कंडिशन, यात बॅक एंडेड सबसिडी अवेलेबल असते. बॅक एंडेड म्हणजे तुम्ही जे आहे रिपेमेंट तुमचं पूर्ण केल्यावरच सबसिडी तुम्हाला रिलीज होणार. परंतु सबसिडी तुमचा क्लेम जो आहे, तुमचं लोन सँक्शन झालं, डिस्बर्स झालं की लगेच बँकांच्या मार्फत तुमचा सबसिडी क्लेम नाबार्डला येतो. तो होऊ शकतो की महिनाभरातच सेटल होईल. अशा केसमध्ये बँक काय करतं, एक सबसिडी रिझर्व्ह फंड असा तुमच्या नावाने निर्माण करतो आणि तुमची आलेली सबसिडी या सबसिडी रिझर्व्ह फंडमध्ये स्टोअर करून ठेवतो. हा अनुदानाचा भाग आहे, त्याच्यामुळे बँकेचं याच्यात काहीही अर्निंग नसतं. परंतु या दिवशी आपल्याला एक फॅसिलिटी उपलब्ध होते की आपला जो लोन पोर्शन आहे तो मायनस करून त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट बँकांद्वारे कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. याची थोडी खबर बेनिफिशरीला ठेवणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे ही बॅक एंडेड सबसिडी ठेवण्यात आलेली आहे. दुसरं, सपोज तुमच्या पूर्ण आता सपोज 5 वर्षाचं लोन रिपेमेंट असेल, यात 5 वर्षात तुम्ही कुठे इन्स्टॉलमेंट दिला नाही आणि डिफॉल्ट झाला आणि बँकेने आम्हाला रिपोर्ट केलं की हा बेनिफिशरी डिफॉल्टर आहे किंवा याची केस NPAमध्ये गेलेली आहे, अशा वेळी तुम्ही सबसिडीला पात्र राहत नाही. तर गव्हर्मेंट सबसिडी काय आहे? सबसिडी आपल्याला एक सपोर्ट करण्यासाठी इन्सेंटिव्ह आहे आणि गव्हर्मेंट जेव्हा पैसा आपल्याला देत आहे तर गव्हर्मेंटचा देखील त्यात आपलं काही इन्व्हॉल्वमेंट आहे, हे आपण मानून चालणं आवश्यक आहे. याचा अर्थ गव्हर्मेंटनी एकदा आपल्याला सबसिडी दिली की गव्हर्मेंट आपल्याकडे अधिकार ठेवतो की केव्हाही ते आपल्या प्रोजेक्टला येऊन बघण्याचे अधिकार ठेवतो, बघू शकतात आणि त्यावेळी तो प्रोजेक्ट तो दिसला पाहिजे. अदरवाईज आम्ही काय समजणार की आमच्या सबसिडीचं मिसयुटिलायझेशन झालं किंवा जो उद्देश होता ज्यासाठी सबसिडी दिल्या गेली तो उद्देश कुठेतरी गहाळ होतो आहे. तर अशा प्रकारे या गव्हर्मेंट सबसिडी स्कीम चालवल्या जातात. यात फायनान्सिंग बँकमध्ये सगळ्या बँका पात्र आहे, इन्क्लुडिंग प्रायव्हेट बँक, शेड्यूल कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, रिजनल रुरल बँक, प्रायव्हेट बँक या सगळ्या पात्र आहेत. ज्या बँकेशी तुमचं चांगलं रिलेशन आहे तिथून तुम्ही फायनान्स उचलू शकता. दुसरी गोष्ट, गव्हर्मेंट ऑफ इंडियानी आता या स्कीममध्ये सबसिडी क्लेम टाकण्यासाठी ऑनलाईन पोर्टल बनवलेले आहे. म्हणजे आता पहिले जे हार्ड फॉर्ममध्ये क्लेम जायचे ते आता जात नाही. गव्हर्मेंटनी ऑनलाईनच्या माध्यमाने सबसिडी घेणं चालू केलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या